नमस्कार मित्रांनो, आज आपण स्त्रीरोगशास्त्रामधील खूप इम्पॉर्टंट टॉपिक पाहणार आहोत. हा 5 मार्कासाठी प्रश्न कंपल्सरी विचारला जातो. तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूया. ची व्याख्या पाहूया आपण. गर्भधारणेदरम्यान, प्रसूतीची वेळी किंवा प्रसूतीनंतर जेव्हा प्रीक्लॅम्शिया असलेली स्त्रीमध्ये आकडे म्हणजे कन्व्हल्शन येतात, त्याला स्थितीला इक्लॅम्शिया म्हणतात. इक्लॅम्शिया म्हणजे जास्ती सोपं लक्षात ठेवण्यासाठी झटके येणे म्हणजेच इक्लॅम्शिया. त्याची कारणे पाहूया आपण. प्री इक्लॅम्शिया, शिव्हिअर हायपरटेन्शन, मेंदूमध्ये सूज, सेरेब्रल डॅमेज, रक्तवाहिन्याचे आकुंचन, वॅसोस्पाझम, अपुरी रक्तपुरवठा म्हणजे प्युअर प्लासेंटा परफ्युजन, आनुवंशिक कारणे किंवा इतर वैद्यकीय स्थिती. त्याची लक्षणे पाहूया काय काय आहे. तीव्र डोकेदुखी. नंबर 2, डोळ्यासमोर अंधार येणे, दृष्टी धूसर होणे. 3, चेहरा, हात व पाय सुजणे. 4, रक्तदाब वाढणे, BP 140 ते 90 mmHg होणे. मूत्रामध्ये प्रथिने आढळणे. पोटाच्या वरच्या भागात वेदना होणे, मळमळ, उलटी होणे, आकडे, बेशुद्ध होणे, अनकॉन्शियस होणे. त्याच्यासाठी आपण डायग्नोसिस काय करणार? रक्तदाब तपासणे, मूत्रामध्ये प्रथिन तपासणे, रक्त तपासणी, CBC, LFT, RFT, रिफ्लेक्स तपासणे, गर्भाची तपासणी, FHR म्हणजे अल्ट्रासाऊंड. आता त्याला फिजिओलॉजिकल ऑफ इक्लॅम्शिया पाहूया आपण. काय काय होते त्याच्यामध्ये. ॲबनॉर्मल प्लासेंटा परफ्युशन होऊ शकतो. त्यानंतर ते झाल्यानंतर रिलीज ऑफ द वेसोक्टिव्ह सबस्टेन्शन होऊ शकतो. वॅसोस्पाझम, इंडोथेलियल डॅमेज होऊ शकतात. त्यानंतर त्यामध्ये BP, प्रोटीन्युरिया होऊ शकतो. त्याला सेरेब्रल एडेमा होऊ शकतात आणि त्यानंतर कन्व्हल्शन म्हणजे झटके येतात. त्याच्यासाठी आपण प्रिकॉशन काय काय म्हणजे ड्रग्स कोणते देऊ शकतो. मॅग्नेशियम सल्फेट हे इक्लॅम्शिया ड्रग चॉईस आहे. त्याचे लक्ष्य पाहूया आपण. त्याचे ध्येय काय आहे? आईचा जीव वाचवणे, आकडेवर नियंत्रण मिळवणे, रक्तदाब नियंत्रण ठेवणे, गुंतागुंत टाळणे, गर्भाचे संरक्षण करणे. व्यवस्थापन पाहूया आपण. मॅनेजमेंट काय काय करणार? तात्काळ व्यवस्थापन, रुग्णाला शांत व सुरक्षित ठिकाणी ठेवणे, डाव्या कुशीवर झोपवणे, आकडे येत असल्यास जीभ चावू नये म्हणून तोंडात मऊ वस्तू ठेवणे, एअरवे मोकळा ठेवणे, ऑक्सिजन देणे, व्हायटल साईन म्हणजे BP, पल्स, रेस्पिरेटरी रेट, टेम्परेचर सतत तपासणे. औषध उपचार म्हणजे ड्रग्स थेरपी कोणते देणार त्यांना ते पाहूया. मॅग्नेशियम सल्फेट थेरपी इंजेक्शन देऊया. लोडिंग डोस 4 GM IV स्लो देणे. मेंटेनन्स 5 mg IV 2.5 GM प्रत्येक नित्य 4 तासानंतर द्यावे. अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्ज देणे. लॅबेटोडोलॉल, हायड्रोझॉल, नेफ्राडिपाईन, सेडेटिव्ह, डायझेपाम आकडेवर नियंत्रणासाठी. फ्लूइड मॅनेजमेंट, IV फ्लूइड काळजीपूर्वक दाखवणे. त्याला प्रसूती व्यवस्थापन म्हणजे प्रसूतीमध्ये काय व्यवस्थापन करणे. गर्भ 37 आठवड्यापेक्षा जास्त असल्यास प्रसूती करणे. इंडक्शन LSC, गर्भ व आईची स्थिती बिघडल्यास त्वरित प्रसूती. गुंतागुंत कॉम्प्लिकेशन, मेंदूतील रक्तस्राव, सेरेब्रल हेमरेज, प्लासेंटल ॲब्रप्शन, हेल्प सिंड्रोम, मूत्रपिंड निकामी होणे, माता मृत्यू व गर्भाचा मृत्यू किंवा आकडी प्रसव होणे. नर्सिंग केअर, शांत वातावरण ठेवणे, रुग्णालयात सतत लक्ष ठेवणे, औषध वेळेवर देणे. फ्लूइड बॅलन्सिंग म्हणजे IV चार्ट ठेवणे, आई व गर्भाची काळजी घेणे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.